काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांच्या कार्याच्या आठवणी सदैव जिवंत राहतात. कर्मयोगी श्रीमंत सुधाकर पंत परिचारक म्हणजे मोठे मालक यांनी सहकार, कृषी आणि जनहितासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. गोरगरिबांचा आधार, दीन दुबळ्यांचा वाली आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे उभे राहणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्यात प्रत्यक्ष नसले तरी त्यांच्या कार्याचा वारसा आजही प्रेरणा देतो. त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त या महान कर्मयोग्यांच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण विनम्र अभिवादन. मालकांच्या सहवासात राहून आम्हाला खूप प्रसिद्धी मिळाली. एक साधा मास्टर मालकाने स्टेजवर त्याला चान्स दिला. मालक म्हणजे महाराष्ट्राचे राजकारणाचे संत. आमदार खासदार पाया पडायचे तिथं. या मालकाच्या ताब्यामध्ये भीमा सहकारी, नामाजी हे दब घायला आले कारखाने सरकारनं ताब्यात दिले आणि मग ते कारखाने मालकांनी ऊर्जित अवस्थेत आणले. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं त्यांना परिवहन महामंडळाचा अध्यक्ष केले. त्यांची सच्चाई, त्यांचं निष्कलंक चारित्र्य, भ्रष्टाचार कुठेही नाही, अशा प्रकारच्या मालकाच्या सानिध्यात राहिल्यामुळं अनेक कार्यकर्ते घडले. मी एवढंच म्हणेन की अशा माणसाला खरं म्हणजे ईश्वरी लीला आहे, घेऊन जायला नको होतं. त्यांच्या संस्कारामध्ये आज पुढची पिढी त्यांची परिचारकांची. थोरले मालक म्हणजे लिंबाकाच्या झाडाखाली जन्मलेला सुद्धा गोड म्हणून आपलास करत आहे. त्यांचा स्वभावच असा होता. मी तर त्यांचा विरोधक, जाहीर सभेतून भाषणं केली त्यांच्या विरोधात, पण पुढे मला मानाचं स्थान दिलं. आपला कार्यकर्ता त्यांनी मला समजला आणि मग मालकांचे हे उपकार आम्हाला विसरता येणार नाही. त्यांचे संस्कार, त्यांच्या घराण्यावर असलेली पुढची पिढी ही सगळी त्यांच्या ह्यानं कार्यरत आहे आणि त्या पिढीनं मालकांचे हे सगळे ध्येय धोरण राबवायला सुरुवात केली आहे. या पद्धतीनं मालकाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मी त्यांना आदरांजली वाहतो. जय हिंद.